शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं भाष्य केलंय। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचं शरद पवारांनी म्हटलं। महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य स्मरणिकेत भाष्य केलंय। दुर्दैवानं प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला दिसत नाही असंही पवारांनी म्हटलेलं आहे। वारकरी संप्रदायामध्ये 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं सुद्धा शरद पवार यांनी अधोरेखित केलंय। तर शरद पवारांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेक प्रतिक्रिया येत आहेत। पाहूया। हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाणीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले। फक्त पवार साहेबांना एवढीच विनंती करायची आहे की वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही दिवसांपासनं अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती। पवार साहेबांनी त्याबद्दल देखील एकदा आपल्या टीमला सांगून रिसर्च केला पाहिजे आणि या अर्बन नक्षल्यांना वारकरी चळवळीतनं कसं बाहेर काढायचं याबद्दल देखील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। वारकरी संप्रदाय हा प्रबोधन करणारा संप्रदाय आहे। वर्षानुवर्ष ज्ञानोबा तुकोबा संत निळोबा यांनी हा संप्रदाय वाढला। वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात। कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार। कृपया त्यांच्यामध्ये असलेली एकता किंवा त्यांच्यामध्ये असलेली ताकद ही डिवाइड करण्याचा जे काही प्रयत्न पवार साहेब करतात असं करू नका। तो संप्रदाय एक वेगळ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र त्याच्याकडे पाहतो। वारकरी समाज हा विठ्ठलाला मानणारा समाज आहे, विठुरायाची आराधना करणारा समाज आहे आणि इथे कोणती दुसरी विचारसरणी कोणती नाही आहे। हे सगळे हिंदू आहेत आणि हे हिंदू विचारसरणीचे सगळे लोक आहे, देवाला मानणारी विचारसरणी आहे। आणि मला असं वाटतं पवार साहेबांचा फार प्रयत्न होता की उजव्या बाजूला येण्याचा, पण तिथे कुठेतरी त्यांना घुसखोरी करता आली नाही किंवा तिथे कुठेतरी त्यांना एंट्री भेटली नाही, म्हणून ते आता कुठेतरी डाव्या बाजूला आणि डाव्या विचारसरणीचे जे अजेंडा आहे ते कुठेतरी मीडियापुढे बोलतात आहे। मला असं वाटतं की पवार साहेबांनी आता आपली वयाची मर्यादा बघता या प्रकारचं स्टेटमेंट करू नये। भारतीय जनता पार्टीने आणि RSSने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली आणि तुषार भोसले नावाचा एक भोंदू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे। तुषार भोसलेने उचलली जीभ लावली टाळ्याला आणि भारतीय जनता पार्टी RSSच्या मदतीने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी जे काही षडयंत्र गेल्या काही वर्षापासून सुरू केले त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही ही सगळे रोखणार। संतांचा विचार, वारकरी संप्रदायांचा खराखोरा विचार आम्ही पुढे घेऊन जाणार। सत्य आहे, वारकरी जे आहे खऱ्या अर्थानं आपण सगळे पंढरीचे वारकरी म्हणतो आपण, हे आताचे वारकरी, मी सगळ्याविषयी नाही बोलत आहे, परंतु काही वारकरी धर्माचा बुरखा घेऊन ज्या जात्यंध शक्ती आहे त्याचाच प्रचार करतात। आता हिंदू धर्म खतरे में, देशात हिंदुत्वादी सरकार आहे, राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे, आता कोणता हिंदू धर्म खतरे में, कोणापासून खतरे में? खतरे में असेल तर तुमच्याकडे बंदुकी तुमच्या काय गंजल्या का? मंत्री संजय राठोड यांनी ऑपरेशन टायगरच्या संदर्भात एक महत्त्वाचं आणि सूचक विधान केलंय। आगे आगे देखो होता है क्या असं सूचक विधान राठोड यांनी केलंय। पुन्हा राजकीय भूकंप होणार का या संदर्भातल्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। तर राठोडांच्या वक्तव्यासंदर्भातली बातमी आपण पाहतोय। मंत्री संजय राठोडांनी ऑपरेशन टायगरवर एक सूचक विधान केलं। आगे आगे देखो होता है क्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। याबद्दल मी काही अधिक बोलण्यापेक्षा शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी या संदर्भात अतिशय स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मी या संदर्भात एवढंच सांगणार आहे की आगे आगे देखो होता है क्या।
मनसेचे नेते अमित ठाकरे आणि अविनाश अभ्यंकर हे 17 ते 19 एप्रिल दरम्यान पुण्याच्या दौऱ्यावर आहे. पुण्यातील पदाधिकारी आणि नेत्यांसोबत ते चर्चा करणारे. 3 दिवस नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत ते सविस्तरपणे चर्चा केल्यानंतर संघटनेची घडी कशी बसवायची याबाबत निर्णय होणार आहे. तर यानंतर 25 एप्रिल पासून पुणे ग्रामीण दौऱ्याला ते सुरुवात करणार असल्याचं कळत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.